आणि योग्य काळानंतर मग चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता प्रोद्यमाने जगन्नाथम सर्वलोक नमस्कृतम कौसल्या जनयद रामम दिव्य लक्षण संयुतम. आणि मग रामचंद्र प्रभूंचा अवतार कौसल्याच्या पोटी झाला. आपल्याकडे अवतार झाल्यानंतर जय जयकार करण्याची पद्धत आहे. रामचंद्र भगवान की. रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला. आकाशामधल्या ग्रहताऱ्यांची स्थिती रामायण सांगतं. उत्तम स्थिती, सगळे ग्रह आपापल्या जागी पूर्ण शुद्ध रूपात आहेत. त्यानंतर भरत नावाचा मुलगा कैकईला झाला. भरत नाम कैकय्याम जज्ञे सत्य पराक्रमः साक्षात विष्णाश्चतुर्भागा. विष्णोश्चतुर्भागा, विष्णूचा चौथा भाग. सर्वैः समुदितो गुणैः, सर्व गुणांनी युक्त असणारा भरत. अथ लक्ष्मण शत्रुघ्नौ सुमित्रा जनयत सुतौ वीरौ सर्वास्त्र कुशलो विष्णोः अर्धसमन्वितौ. रामायणाने सांगितलं 2 मुलं नंतर झाली. सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकईला भरत नावाचा मुलगा, कौसल्येला रामचंद्र प्रभू पोटी आले. अवतार झाला. आपल्याकडे अवतार ही संकल्पना फार व्यापकत्वानं मानली गेली आणि फार प्रगल्भतेनं विचारात घेतली गेली. भारतीय संस्कृती सोडून अवताराची मीमांसा अन्य कुठल्याही संस्कृतीमध्ये त्या अर्थाने होत नाही. अवतार ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. अवतार काय आहे? अवतार कुणाचा होतो? अवतार होतो तो परमात्म्याचा, जो सर्वतंत्र स्वतंत्र आहे. जगतातल्या प्रत्येक जीवावर, प्रत्येक देहावर, जगतातल्या प्रत्येक गोष्टीवर ज्याची सत्ता आहे तो अवतार घेण्याकरता समर्थ आणि स्वतंत्र असतो. परमात्मा अवताराला येतो म्हणजे काय होतं नेमकं? कुठून येतो? कसा येतो? देवकीच्या पोटामध्ये भगवान आले, भगवान श्रीकृष्ण आले. कुठून आले? कसे आले? देवकीच्या पोटी आले. आम्ही वर्णन करतो भागवतामध्ये, आपण नेहमी ऐकतो. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णु सर्व गुहाशयः आविरासीत यथा प्राच्याम दिशेंदुरिव पुष्कलः. हे भागवत आपल्याला बोलतं की नाही? विष्णू सर्व गुहाशयः कसे आले? कुठून आले? कोणत्या रूपात आले? गर्भामध्ये येण्याकरता काय लागतं? स्त्री पुरुष युग्म संयोग लागत असेल तर नामदेवरायांनी सांगितलं भगवंताचा अवतार झाला. कसा झाला? अयोनी संभवनो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रकटला. अयोनी संभव असा अवतार आहे. हा जन्म नाही आहे. जन्म हा कर्म बंधनाने होतो. आमच्या मागच्या जन्मातलं काहीतरी कर्म आमचं शिल्लक राहिलेलं असतं म्हणून आम्हाला या जन्मात जन्माला यावं लागतं. अगा कर्मी जै उरावे तैतीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. हा कर्म विपाक आहे जन्म हा. जिथे परतंत्रता असते तिथे जन्म आहे, जिथे स्वतंत्रता आहे तिथे अवतार आहे. ज्ञानोबरायांचा जन्म नाही आहे, अवतार. तुकोबराय अवताराला आले, चोखोबराय अवताराला आले, जनाबाई अवताराला आल्या. असं नाही आहे की त्यांचा जन्म झाला. जन्म झालेला दिसला असेल लोकांना, पण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबराय कोणी वेगळं नाही आहे. प्रत्यक्ष परमात्मा तुकोबरायांच्या रूपानं प्रकट झाले. काय अवतार ही संकल्पना? खूप मोठा विस्तार आहे त्याचा. अवतरती इति अवतारः असं म्हटलं जातं. अवतरती खाली येणं याला अवतार म्हणतात. पण ही अवताराची संकल्पना आणि अवताराची ही व्याख्या वेदांत शास्त्राला मान्य नाही. अवतरती खाली येणं. खाली येणं म्हणजे काय असतं? परब्रह्म खाली होतं म्हणजे वर होतं का आधी? वर आणि खाली असा भेद त्या परब्रह्माला लावता काय तुम्ही? अहो, रामचंद्र प्रभू अवताराला येण्याच्या पूर्वी या जगात परमात्मा नव्हता काय? होताच ना.
मग काय अवतार म्हणजे वरून खाली येणं, वरन खाली हा भेद कुणा करता? अरे तो परिच्छिन्ना करता असतो, व्यापका करता भेद नाहीये. व्यापकामध्ये भेद नाही, व्यापकामध्ये विकार नाही. व्यापक म्हणजे परिपूर्णता आहे. किती पाऊस पडला म्हणजे समुद्राला पूर येईल सांगा? आणि किती दिवस दुष्काळ पडला म्हणजे समुद्र आटून जाईल हे सांगा? कारण तो व्यापक आहे. आटणं वाढणं हे विकार त्याच्या ठिकाणी नाही आहेत. व्यापकाला विकार नसतात. वेदांत शास्त्रात उदाहरण असं आहे, घरामध्ये पाहुणे येणार आहेत, त्यांना श्रीखंड करायचंय म्हणून बायकोने नवऱ्याला सांगितलं 15 लिटर दूध आणा. विरजण लावलं, लागेल की नाही? लागेल. 15 लिटर दुधाला जसं लागेल तसं 150 लिटर दुधाला लागेल की नाही? लागेल. तसं 10,000 लिटर दुधाला विरजण लागेल की नाही? लागेल. 1,00,000 लिटर दुधाला विरजण लागेल की नाही? लागेल. आता मोठमोठ्या ह्याच्यामधून लागतच की. आपल्याला दही जे विकत मिळतं बाहेर ते काय आहे? त्या डेअरीमध्ये विरजण लावतातच की. लाखो लिटर दुधाला विरजण लागतं. 10,00,000 लिटर दुधाला विरजण लागेल की नाही? लागेल. मग एवढ्या दुधाला लागेल तर क्षीरसागराला विरजण लागेल का? लागणार नाही. का लागणार नाही? कारण तो व्यापक आहे. व्यापकामध्ये विकार निर्माण होत नाहीत. विकार नेहमी परिच्छिन्नात निर्माण होतात. वर खाली हा भेद व्यापकाला नाही आहे, परब्रह्माला हा भेद नाही आहे. वरच्या मजल्यावर होतो म्हणून खालच्या मजल्यावर मी नाही हे मान्य आहे. देश परिच्छिन्नता, काल परिच्छिन्नता, वस्तू परिच्छिन्नता ही जीवाला असते. एका ठिकाणी भाव असताना तद्भिन्न ठिकाणी त्याचा अभाव असणं ही देश परिच्छिन्नता आहे. एका कालामध्ये भाव असताना अन्य कालामध्ये अभाव असणं ही कालपरिच्छिन्नता आहे. आणि एक वस्तू आंबा म्हणजे दगड नाही, दगड म्हणजे आंबा नाही, ही वस्तू परिच्छिन्नता आहे. पण परमात्म्याला या कोणत्याच परिच्छिन्नता नाही. तुकोबारायांनी म्हटलंय, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश परिच्छिन्नता, काल परिच्छिन्नता, वस्तू परिच्छिन्नता नाही. मग खालून वरून खाली येणं म्हणजे काय? आमचा देव वर राहत नाही. आकाशातल्या बापा हे आमच्याकडे नाही. आमचा देव सर्वत्र आहे. खांबातूनही तो प्रकट होतो, तो कणाकणा तो व्यापलेला आहे, तो कुठूनही प्रकट होतो, तो कसाही प्रकट होतो, तो कोणत्याही रूपात प्रकट होतो. कारण तो सन्मुख असतो, कारण तो नित्य उपलब्ध आहे, कारण तो भावरूप आहे. तो तिथं आहे म्हणून इथं नाही, इथं आहे म्हणून तिथं नाही असं देवाच्या बाबतीत म्हणता येत नाही. मग वरून खाली येणं याला अवतार म्हणा म्हणजे काय? चालत नाही. दुसरी एक व्याख्या केली गेली. काय अवतार? अवतार म्हणजे काही नाही हो, निर्गुणातून सगुण होणं म्हणजे अवतार. ही व्याख्या वेदांताला पूर्ण मान्य नाही. कारण निर्गुण सगुण हे जे भेद आहेत ना, हे भेद आम्हाला परमात्म्याच्या बाबतीत करता येत नाहीत. सगुण साकार परमात्मा म्हणजे थोडा खालचा आणि निर्गुण निराकार परमात्मा म्हणजे थोडा वरचा. नाही 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 नाही, आम्ही सगुण निर्गुणात भेद करणारे नाही आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियली. तुकोबर आहे. सगुण आणि निर्गुण आम्ही भेद करत नाही. सगुण साकार म्हणजे थोडा खालचा, निर्गुण निराकार म्हणजे फार वरचा. अरे असं नाही, तो निर्गुण झाला तरी तसाच आहे, सगुण झाला तरी काय त्याच्या सामर्थ्यात कमी पडलंय. रामचंद्र प्रभू सगुण साकार झाले म्हणजे काय निर्गुणाला धक्का बसला का, डाग लागला का, निर्गुणाची किंमत कमी झाली का, सगुणाची किंमत कमी झाली, काय झालं? म्हणून सगुण साकार झालेल्या परमात्म्याला सुद्धा आपल्याकडे निर्गुणवाचक शब्दांनी संबोधित करण्याची पद्धत आहे. आपण बघा, मी आपल्याला अनेक उदाहरणं सांगेन अशी. आचार्यांची स्तोत्र बघा, आपण पांडुरंगाष्टक बघा, पांडुरंगाष्टकाचा पहिला श्लोक बघा. पांडुरंगाष्टकाच्या प्रत्येक श्लोकाच्या शेवटी काय म्हटलं जातं? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम म्हटलं जातं की नाही? हे परब्रह्म काय आहे? हे सगुण साकार का निर्गुण निराकार?
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणतो ना आपण. काय हे भागवतामध्ये, भागवताच्या महात्म्यामध्ये भागवतातला पहिला श्लोक महात्म्याचा बघा आपण. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. याच्यात सच्चित आनंद रूपाय असं जे म्हटलं जातं हे कुणाचं वर्णन आहे? गोविंदाष्टकामध्ये आचार्यांनी पहिला शब्द सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम. सत्यम ज्ञानमनंतम कुणाचं वर्णन आहे? निर्गुण निराकाराचं स्वरूप लक्षण म्हटलं जातं हे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म उपनिषद वचन आहे, निर्गुण निराकार वाचक आहे. तुकोबारायांनी परमात्म्याचं वर्णन करताना शब्द वापरलेत आपण बघा. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुकोबाराय बोलतात आनंद, अद्वय, नित्य, निरामय योग्यांचं निज ध्येय. आता योग शास्त्रामध्ये सगुण साकार परमात्मा मानलाच जात नाही, निर्गुण निराकारच मानतात. योग दर्शन जे आहे ते सगुण मानत नाहीत, निर्गुण मानतात. मग निर्गुण निराकार परमात्मा जे योग्याचं निज ध्येय आहे ते कुठे आहे? ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पुराणासी वाढ श्रुती नेणती पार कुणाचं वर्णन आहे? श्रुती कुणाला ओळखू शकत नाही. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुतीनं न इति न इति म्हणून कुणाचं वर्णन केलंय? सगुण साकाराचं, निर्गुण निराकाराचं वर्णन. न इति न इति न इति आहे ना. पुराणासी वाढ, पुराण त्याला ओळखू शकत नाहीत, शास्त्र त्याला ओळखू शकत नाही, वेद त्याला नेती नेती म्हणतो. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये. वेदाला कानडा असणारा, श्रुतीला कानडा असणारा. कानडा म्हणजे न ओळखू येणारा असा अर्थ आहे. कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू जेणे मज लावियला वेधू. आपण विरहिणी ऐकतो ना ज्ञानोबरायांची. कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे कर्नाटकातला नाही, कर्नाटकात होता तो, कारण त्यावेळेचं पंढरपूर हे विजापूर राज्यात होतं, त्यावेळेला ते कर्नाटक मानलं जात असे. पण ते ठीक आहे. पण कर्नाटकू म्हणजे नाटक करणारा. कर्नाटकू कुठल्या रूपामध्ये कधी दिसेल काही सांगता येत नाही, त्यामुळे तो कानडा आहे. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये. नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे. नामा म्हणे तुझे अवघेची बरवे त्याहुनी बरवे प्रेम तुझे. नामदेवरायांनी चिंतन केलं. काय त्या परमात्म्याला सगुण आणि निर्गुणामध्ये विभागता आणि सगुण आणि निर्गुणामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ तरतम भाव निर्माण करता होत नाही. रामचंद्र प्रभू त्या काळामध्ये होते, भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये होते, म्हणजे काय आता नाहीत काय? आहेतच ना. नित्यता आहे, आनंद रूपता आहे. रामचंद्र प्रभू पाण्यामध्ये गेले, लक्ष्मणाच्या पाठोपाठ जलरूपामध्ये त्याने जलरूप झाले असं वर्णन रामायणाने केलंय. लक्ष्मण गेले निघून, लक्ष्मणाने प्राणत्याग केला, जलामध्ये गेले आणि रामचंद्र प्रभू म्हणाले लक्ष्मणाशिवाय मी राहू शकत नाही, मी पण चाललो, गेले. आता रामचंद्र प्रभू त्या काळामध्ये जलामध्ये विलीन झाले म्हणून आज राम म्हणल्यावर आनंद होत नाही का हो? आज रामचंद्र प्रभूंचं दर्शन, नुसती मूर्ती, नुसतं चित्र बघितलं तरी मनाला बरं वाटतं. काय कारणानं? आजही ते आहे. विस्तार खूप आहे. मग हे सगुण निर्गुण हेही पटत नाही. मग अवतार म्हणजे काय सांगा ना. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये त्याचा विचार सांगताना सांगितलं, अवतार अवतार म्हणजे काही नसतं, जे अवांग मनस गोचर असतं ते वांग मनस गोचर होऊन जाणं याला अवतार असं म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे जे डोळ्याला दिसत नसतं ते डोळ्याला दिसायला लागतं, त्याला अवतार असं म्हणतात. सोपा विषय. अवतार अवतार म्हणजे काय?
रामनवमीच्या आधी रामचंद्र प्रभू नव्हते असं नाही, फक्त डोळ्याला दिसत नव्हते, ते आता डोळ्याला रामनवमी पासून दिसायला लागले म्हणून त्यांना अवतार म्हणा. गोकुळाष्टमीच्या आधी कृष्ण नव्हते असं नाही, गोकुळाष्टमी पासून डोळ्याला दिसायला लागले म्हणून अवतार म्हणा. ही अवताराची संकल्पना शास्त्रकारांनी मांडली. पुष्कळ विस्तार आहे त्याचा, त्याच्यावर नैयायिकांचे आक्षेप आहेत, बरंच काय 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 त्या संबंधानं चिंतन करता येईल. यांचा अवतार झाला, हळूहळू हे मोठे व्हायला लागले, योग्य संस्कार झाले, वसिष्ठांकडे शिकवण्याकरता पाठवलं. वसिष्ठांनी त्यांना सगळं शिक्षण दिलं. वसिष्ठांच्या आश्रमात हे चौघे भाऊ राहिले तर विद्यार्थी म्हणून राहिले, राजाची मुलं म्हणून राहिले नाहीत. अवताराला येताना रामचंद्र प्रभूंचे कुरळे केस होते, विद्यार्थी दशेमध्ये काढले गेले, फक्त शेंडी होती. उपनयन संस्कार झाला पाहिजे. उपनयन संस्कार हा वेद विद्येच्या अधिकाराकरता असतो. उपनयन करा कशा करता? वेदविद्येचा अधिकार यावा म्हणून. उपनयन संस्कार, नामकरण झालं, उपनयन संस्कार झाले. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये वेदविद्या शिकायला गेले. रामचंद्र प्रभूंना वसिष्ठांनी ज्ञान दिलं, दोनदा दिलं. एकदा या चौघांबरोबर दिलं आणि नंतर रामचंद्र प्रभूंनी विचारलेल्या प्रश्नाला जी उत्तरं दिली ती योग वासिष्ठ या नावानं प्रसिद्ध असलेला ग्रंथ, ज्याला महारामायण असं म्हणतात, त्याच्यात दिलं. तिथं एकट्याला दिलं, इथं चौघांनाही दिलं. शस्त्रविद्या शिकवून झाली, अस्त्रविद्या शिकवून झाली, थोडी व्याकरण झालं, शास्त्र झालं, चिंतन झालं, योगाधिक अभ्यास केला. रामचंद्र प्रभूंनी हे सगळं शिक्षण घेतलं. वसिष्ठांच्या चरणाजवळ बसून ते शिकले. कशी गंमत आहे बघा. कशा करता? वेदविद्या कशा करता पाहिजे? उपनयन कशा करता पाहिजे? वेदविद्ये करता, मान्य आहे. वेदविद्या कशा करता पाहिजे? ब्रह्मज्ञान होण्याकरता. वेदविद्या काय कशा करता पाहिजे? ब्रह्मज्ञानाकरता. श्रुती आम्हाला पाहिजे, श्रुतीचा अभ्यास, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. ज्ञानोबांनी चिंतन केलं. करा. कशा करता श्रुतीचा अभ्यास करा? अरे त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञान होणार नाही. महावाक्यजन्य बोध आहे. तत्वमसी हे महावाक्य आहे, जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारं वाक्य आहे. ते आम्हाला गुरुमुखातून ऐकल्याशिवाय आम्हाला ब्रह्मज्ञान होणार नाही. आणि ब्रह्मज्ञान झालं नाही तर आमच्या जीवदशेची सांगता नाही. आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो याचं सार्थकत्व नाही. म्हणून त्या योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठांनी हा उपदेश केलाय. ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव बलवान, तस्मात ज्ञानमयो भव. वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात, अरे जो ज्ञानवान आहे ना तोच सुखी आहे. जो ज्ञानवान झाला ना तोच खऱ्या अर्थाने जगला, नाहीतर काही उपयोगाचं नाही. जन्माला येऊन ज्याला ज्ञानाची आवड नाही, ज्ञानोबांनी म्हटले, ऐक जया प्राणियांच्या ठाई, ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. ज्ञानोबराय बोलतात, अर्जुना ज्या प्राण्याच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही ना त्याचं जगणं काय रे, त्याच्यापेक्षा तो मेलेला चांगला आहे. जया प्राणियांच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, जियाले म्हणो काही, ज्ञानवान एव जीवती. वसिष्ठ महामुनी सांगतात, अरे जो ज्ञानवान आहे तोच खरा जगला. ज्ञानवान एव बलवान. ज्ञानाचं बळ सगळ्यात मोठं रामा या जगामध्ये. शारीरिक बल नसलं तरी एक वेळ चालू शकतं, पण बुद्धिर बलम आहे ना, बुद्धीचं बळ मोठं पाहिजे. ज्ञानाचं बळ मोठं असतं. ज्ञानवान एव बलवान. मग तस्मात म्हणून ज्ञानमयो भव, तू ज्ञानमय हो. कशा करता वेदविद्या पाहिजे? मानवी जीवनाचं सार्थकत्व ब्रह्मज्ञानात आहे म्हणून. बर, ब्रह्मज्ञानानं मानवी जीवन धन्य होतं ना? होतं. कुणाचं होतं? मानवाचं होतं. कशाने होतं? ब्रह्मज्ञानाने होतं. मग ब्रह्मज्ञान माणसाला पाहिजे हे बरोबर आहे, पण वसिष्ठांकडे गेलेला माणूस होता का ब्रह्म होतं? ब्रह्मज्ञान ब्रह्माला का ब्रह्मज्ञान साधकाला? साधकाला. मुमुक्षुला ब्रह्मज्ञान हे मान्य आहे.
इथं प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू आहेत. वसिष्ठ काय शिकवत असतील त्यांना, काय सांगत असतील? अरे काही सांगावं तर त्या सगळ्या ज्ञानाचं तात्पर्य हाच आहे. परब्रह्म हेच तात्पर्य आहे, परमात्मा हेच तात्पर्य आहे सगळ्या ज्ञानाचं. सगळी कर्म तिथं जातात. सर्वे वेदा यत् पदम मामनंती तपांशी सर्वाणी च यद्वदंती यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत् उपनिषदाने आपल्याला सांगितलं. सर्वे वेदा यत् पदम आमनंती, सगळे वेद ज्या पदाची उपासना सांगतात, ज्या पदाचं चिंतन करतात. तपांशी सर्वाणी च यद्वदंती, अरे सगळं तप ज्याच्या प्राप्तीकरता केलं जातं, ज्याच्या इच्छेकरता ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचं पालन करतात, ते पद मी तुला संक्षेपानं सांगतो. तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि, ते पद मी तुला अत्यंत संक्षेपानं सांगतो. काय पद आहे? ओम. संपलं. इति एतत्. ओम. ओम काय आहे? ओम इति एकाक्षरम ब्रह्म. 8वा अध्याय गीतेचा. ओम काय आहे? हे एकाक्षर ब्रह्म आहे. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा. ज्ञानोबारांनी 17व्या अध्यायामध्ये ओम तत्सदिती निर्देशो या श्लोकावरचं भाष्य बघा. पहिल्या 5 ओव्या बघा फक्त, जास्त नको, सांगत बसत नाही मी आपल्याला. काय आहे हे सगळं? रामचंद्र प्रभू साक्षात परमात्मा. आपण म्हणालो ना अवतार आहे, अवतार प्रत्यक्ष परमात्मा आहे. आणि परमात्म्याला ब्रह्मज्ञानाची गरज काय? कशा करता गेले वसिष्ठांकडे? काय शिकलं तिथे जाऊन? काय वेदविद्या कशा करता पाहिजे? बाकीच्यांची वेदविद्या यांच्या करता, यांना कशाला वेदविद्या पाहिजे? हे तर प्रत्यक्ष परब्रह्म आहे. पण हा संस्काराचा भाग असतो. ऐका, हा संस्काराचा भाग आहे. आपली भारतीय संस्कृती ज्ञानदृष्टीने इतकी विशाल आहे, तिला इतका वेगवेगळे आयाम आहेत, इतक्या स्पष्ट आणि शुद्ध स्वच्छ भूमिका आहेत. भारतीय संस्कृती अशी सांगते, आपली परंपरा अशी सांगते की गुरुशिवाय ब्रह्मज्ञान नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला ज्ञान हवं असेल गुरुकडे जा. कर्मानं ज्ञान मिळणार नाही. कर्म तुमच्या अंतःकरणाची परीक्षा करेल, शुद्धाशुद्धतेची. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मणः निर्वेदमायान्नास्ति अकृतः कृतेन तद विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रुती माता बोलते. कर्म तुमची परीक्षा करेल, अंतःकरणाची शुद्धी अशुद्धी कर्म दाखवेल, पण ज्ञानाकरता तुम्हाला गुरुकडेच जावं लागेल. गुरुमेव अभिगच्छेत. कसे जा? समित पाणी, हातात समिधा घेऊन जा. कुणाकडे जा? कुणाकडे गुरु म्हणून कुणाकडे जाऊ नका. तुकोबारायांना त्या पदाची चीड आहे. एक करती गुरु गुरु भोवता भारू शिष्याचा. असले गुरु नसतात. समर्थांनी म्हटले ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नयेत. या गुरुला गुरुत्व द्यायला समर्थ तयार नाहीत. ज्ञानोबाराय तयार नाहीत, तुकोबाराय तयार नाहीत. कोण गुरु? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असे शब्द उपनिषदाने वापरले. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ब्रह्मनिष्ठ कोण आहे? ज्याला ब्रह्मपदाची प्राप्ती झाली तो ब्रह्मनिष्ठ आहे. आणि श्रोत्रिय कोण आहे? आपल्याला जे परब्रह्म कळालेलं आहे ते इतरांना देण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे तो श्रोत्रिय आहे. काही जणांना ज्ञान झालेलं असतं पण ते इतरांना देता येत नाही, आणि आमच्यासारखे प्रवचनामधून देत राहतात पण झालेलं नसतं. उपयोग काय? ज्याला झालेलं असावं आणि इतरांना देता यावं. तुकोबाराय म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का. हे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु आहेत तुकोबाराय म्हणजे. त्यांना सेवनही करता आलं आणि इतरांना देताही आलं. अशा गुरुकडे जा. बाकी ज्ञान तुम्हाला तुमच्या बुद्धीनं करून घेता येतील. वृत्ती ज्ञान बुद्धीनंच होतात. अहो हे लाल रंगाचं फुल आहे, हे पांढऱ्या रंगाचं फुल आहे, हे अमुक आहे, हा माझा चष्मा आहे, हे समोर काही आहे, हा ग्रंथ आहे, इकडे स्त्रिया बसल्या आहेत, इकडे पुरुष बसले आहेत, ह्याच्याकरता गुरुची गरज आहे का? काही नाही ना. हे आमच्या बुद्धीनं आम्हाला कळतं. आमची बुद्धिवृत्ती विषयापर्यंत जाते, विषयाशी तदाकार होते, विषयाचा बोध करून देते.
आम्हाला विषयाचा बोध होतो, याला वृत्ती ज्ञान म्हणतात. वास्तविक वृत्ती ज्ञान ज्ञान नाहीच आहे, हे अज्ञानच आहे. पण गौणार्थानं वृत्तीला ज्ञान म्हणण्याची पद्धत आहे वेदांतात. आता हे सगळं अवघडच आहे. रात्रीच्या वेळेला काय आहे, नाही ते पीडा बाहेर पडली. ज्ञान त्याला म्हणा. ज्ञानोबारांनी ज्ञानाची लक्षणं काय सांगितली आहेत बघा ज्ञानेश्वरीमध्ये. 7वा अध्याय, 5वा अध्याय, 13वा अध्याय, पुन्हा 18वा अध्याय. किती ठिकाणी ज्ञानाची लक्षणं आली आहेत, कितीतरी ठिकाणी. जाणीव जेथ नरिगे 7वा अध्याय सुरुवातीला 2ऱ्या श्लोकावरचं भाष्य. जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊलीने घे, तत्व आयणीने घे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान, हेही जाण. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होवो निजाईचे. ज्ञानाचं लक्षण ज्ञानोबराय बोलतात कितीतरी ठिकाणी. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम 13वा अध्याय. कशाला ज्ञान म्हणतात? तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, ते वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. 13व्या अध्यायामध्ये भगवान मुखातून बोलताना ज्ञानोबरांची भाषा. कशा करता मी आपल्याला सांगतो. या ज्ञानाची गरज काय आहे तर आमच्याकडचा हा सिद्धांत आहे, आमची परंपरा हे सांगते की आम्हाला ज्ञानाकरता गुरुकडेच जावं लागेल, बाकी ज्ञान आमच्या बुद्धीनं होतील. या श्रुतीवर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी स्पष्ट रूपामध्ये निर्देश केलेत. तुम्ही किती मोठे असता, शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. तुम्ही भले शास्त्रज्ञ असाल आणि मोठे असाल, पण ब्रह्मज्ञानाची उठाठेव स्वबुद्धीनं करायची नाही. गुरुचरणाजवळ जाऊनच ज्ञान होईल. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वीस. दुसरीकडे नाही. हो, ज्ञानाकरता गुरुकडे जा. कुणी जा, सगळ्यांनी जा. म्हणून आमची संस्कृती, आमची परंपरा असे सांगते, ब्रह्मज्ञानाकरता मुमुक्षुला गुरुकडे जावं लागतं, याच्यात नवल नाही. ब्रह्माला जरी ब्रह्मज्ञान हवं असेल तरी गुरुकडेच जावं लागतं. हा नियम आहे, हा नियम आहे. परब्रह्माला जरी ब्रह्मज्ञानाची अपेक्षा असेल तरी स्वबुद्धीनं त्यालाही नाही प्राप्त करून घेणार येता येणार. त्याला गुरुचरणाची उपासना करावी लागेल. म्हणून भागवतात गर्गाचार्य आहेत, रामायणामध्ये वसिष्ठ आहेत. कुणाला उपदेश करतात? सांदीपनी ऋषींनी कुणाला शिकवलं? अरे प्रत्यक्ष परब्रह्म आहे भगवान श्रीकृष्ण म्हणजे. पण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावं लागलं. गुरु ही संकल्पना आमच्याकडे फार व्यापकत्वानं आली. ती जेवढी खोल आहे, जेवढी उंच आहे, तेवढीच ही संकल्पना अत्यंत गंभीर आहे. लक्षात घ्या. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये हे सगळे राहिले, शिक्षण घेतलं. आम्हाला शिक्षण पुरे वाटलं म्हणून आम्ही निघून आलो, ही शिक्षणाची पद्धत नाही. गुरूंनी परत पाठवावं तेव्हा आमचं शिक्षण झाल्याचं ते लक्षण असतं. ठीक आहे, आता तू जा, आता मला जेवढं येतंय तेवढं मी तुला शिकवलंय, आता तुला ते चांगलं येतंय, तू जा, हे गुरूंनी म्हणावं. मला कंटाळाच आला, उठून आलो, हे शिक्षणाचं स्वरूप नाही. हे शिक्षणाचं स्वरूप नाही. आम्ही आता कॉलेजमध्ये जाणारी मुलं कोणत्याही वेळेला जातात, कधीही वर्गात बसतात, कंटाळा आला की उठून येतात. हे शिक्षण, पायात चप्पल घालून जो शिक्षण घेतो त्याला विद्या कशी मिळेल हो?